नमस्कार. मार्गी प्रिलियम 21 बिट्सची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ज्या प्रिलियम्समध्ये जे आपले इम्पॉर्टंट जे 21 बिट्स आहेत जे आपण डेली बघतोय त्याच्यामध्ये आजच्या आपण ज्या 21 बिट्स आहेत त्या आज आपण कव्हर करूयात. त्याचा एक प्रिलियम्सच्या रिलेटेड असलेलं न्यूज, त्याचे जे इन्साइट्स आहेत त्या आपण घेऊयात. तर पहिलीच आपली बिट्स आहे ती सतत स्कीम, जी सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन असं त्याचा जो फुल फॉर्म आहे सतत स्कीम जी आहे ती आता रिसेंटली न्यूजमध्येच होती. तर मग जर कोणती स्कीम वगैरे आली तर त्याचा एक इम्पॉर्टन्स काय की त्याचा असलेला कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर ते काम करतं, कोणत्या मिनिस्ट्रीने त्यांनी ती स्पॉन्सर्ड केलेली ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ह्या सतत स्कीमच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला काय कळतं की मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी ती लॉन्च केलेली स्कीम आहे. तर ह्याचा ऑब्जेक्टिव्स काय आहे तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की ते कॉम्प्रेस्ड बायोगॅस एक कंटिन्यूअस आपल्याला यूजमध्ये आणण्यासाठी, म्हणजे जे कन्व्हेन्शनल जे आहेत रिन्युएबल सोर्सेस जे आहेत ते वापरण्यासाठी आणि त्याचा एक मार्केट यूजमध्ये आणून त्याचा जो जे बेनिफिट्स आहेत ते त्याला एक फार्मर्सला किंवा जे व्हेकल युजर्स आहेत त्यांनासुद्धा मिळण्यासाठी एक मार्केट यूज अप्रोच असला पाहिजे, म्हणून ती एक सतत स्कीम आपल्याला लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस वापरला जातं. कधी लॉन्च केलेली आहे तर ही एक 2018मध्ये लॉन्च केलेली आहे आणि त्याच्यामुळंच ही आपल्याला न्यूजमध्ये आहे. त्याचे बेसिक ऑब्जेक्टिव्स काय काय तर युटिलायझिंग मोर दॅन 62 मिलियन मेट्रिक टन ऑफ वेस्ट जनरेटेड एव्हरी इयर. जे 62 मिलियन मेट्रिक टन जे आहे जे वेस्ट तयार होतं त्या वेस्टपासूनच आपल्याला तयार करायचं आहे बायोगॅस, आणि बायोगॅसपासूनच कॉम्प्रेस्ड बायोगॅस, आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधूनच ते आपल्याला व्हेकल्स किंवा फार्मर्स किंवा जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांना वापरण्यासाठी मार्केट यूजमध्ये आणण्यासाठी आपल्याला ही स्कीम महत्त्वाची आहे. आता दुसरं काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं तर कटिंग डाऊन द इम्पोर्ट इंडिपेंडन्स. जे फ्युएलवर आपण जे इम्पोर्टला जो आपला खर्च होतो, जे फॉरेन रेव्हेन्यू जे आहे ते आपल्याकडनं जे कमी होत जातात, त्यामुळं आपल्याला जे इंडिपेंडंट असण्यासाठी बायोगॅस, कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि हा एक रिन्युएबल सोर्सेसकडे जाण्याची गरज आहे. त्यानंतर एक सप्लिमेंटरी जॉब क्रिएशन आणि एक एम्प्लॉयमेंटची ऑपॉर्च्युनिटीज ते तयार करतं, त्यासाठी ही एक सतत स्कीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि एक रिड्यूस व्हेक्युलर इमिशन्स, जे व्हेक्युलर इमिशन्स आहेत म्हणजे सल्फर असेल किंवा जे कार्बन मोनॉक्साईडचे जे आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला एक कॉम्प्रेस्ड बायोगॅसचं यूज करणं आणि त्याचं व्हेकलमध्ये असणारा यूज आणि त्याच्यामुळे रिड्यूस होणारं पोल्युशन हे त्यासाठी आपल्याला सतत स्कीम महत्त्वाची आहे. तर मग आपण बघू काय शकतो की याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस जी की आपली सेकंड बिट आहे, सेकंड बिट काय आहे आपली CBG, जी कॉम्प्रेस्ड बायोगॅसबद्दल बोललेलं आपण. तर बायोगॅसबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बायोगॅस काय आहे तर बायोगॅस एक अनएरोबिक जे डिकम्पोजिशन होतं कोणतेही जे वेस्ट आहेत, वेस्ट कोणते तर त्याच्यामध्ये सोर्सेस लाईक ॲग्रिकल्चर रेसिड्यू असेल, कॅटल डंग असेल, शुगर केन असेल, त्यानंतर शुगर केनचं जे प्रेस मड आहे ते असेल, त्यानंतर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असेल किंवा सिवेज ट्रीटमेंटमधले असेल, तर असे जे एक त्याच्यामध्ये जे अनएरोबिक जे डिकम्पोजिशन होतं त्यापासून बायोगॅस तयार होतो आणि त्या बायोगॅसला नंतर प्युरिफाय करून त्या बायोगॅसचं कॉम्प्रेशन करून जे कॉम्प्रेस्ड केलं जातं आणि ते कॉम्प्रेस्ड करून ते एक ॲज अ फ्युअल वापरलं जातं, म्हणून CBG आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं की प्युअर मिथेन, एक 90% त्याच्यामध्ये एक प्युअर मिथेनचं त्याच्यामध्ये कंटेंट असतो, त्यामुळं त्याचे जे व्हेक्युलर इमिशन्स आहेत ते आपल्याला डिक्रीज होताना दिसतात. त्यानंतर CBG काय तर CBG एक सिमिलर टू द नॅचरल गॅस आहे, म्हणजे नॅचरल गॅस जे आपण वापरतो त्याच्या सिमिलरच आहे आणि त्याचं जे कंपोजिशन आहे आणि त्याचं एनर्जी पोटेन्शियल हे चांगलं आहे, म्हणून जे नॅचरल गॅससारखंच त्याचं कंपोजिशन आणि एनर्जी पोटेन्शियल चांगलं आहे, म्हणून आपल्याला CBG महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर जे थर्ड बीट आहे तर थर्ड बीट जी आता रिसेंट न्यूजमध्ये होती ती नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रामशी रिलेटेड आहे, जी की 1995 साली म्हणजे 15 ऑगस्ट 1995 साली जी लॉन्च केलेली आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. तर ती कुणी लॉन्च केली तर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटनी. त्याचं ऑब्जेक्टिव्स काय होतं की प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू द वल्नरेबल सेक्शन्स. मग वल्नरेबल सेक्शन्समध्ये कोण जे एल्डरली पॉप्युलेशन असेल किंवा विडोज असेल किंवा जे सिनियर सिटीजन्स असतील किंवा एक पर्सन विथ डिसेबिलिटीज असतील ह्यांच्यासाठी एक प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स देण्यासाठी ही स्कीम लॉन्च केली होती 1995 साली. त्यानंतर ह्याचं काय होतं की ते दोन्हीकडे इम्प्लिमेंट केले होते, मग अर्बन आणि रुरल, म्हणजे रुरल डेव्हलपमेंटची जरी स्कीम असेल तरी ती दोन्ही साईडला म्हणजे अर्बन एरियाजमध्ये आणि रुरल एरियाजमध्ये दोन्ही एरियाजमध्ये ती कव्हर करत होती. तर त्याचं एक जी होती की एक ब्रॉड होती, एक विदिन अम्ब्रेला, त्याच्यामध्ये काही एक 5-6 स्कीम त्यामध्ये इन्क्लुडेड होता. तर त्या 5-6 स्कीमसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 5-6मध्ये एक पहिली जी स्कीम आहे ती इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे, जी 1995ला चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे की जे 60 इयर्स किंवा अबोव्ह जे आहेत, जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना एक असिस्टन्स देण्यासाठी, एक पेन्शनची असिस्टन्स देण्यासाठी ही स्कीम लॉन्च केलेली होती. आणि ह्याच्यामध्ये टार्गेटेड BPL होते, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन जे पीपल्स आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना त्या ठिकाणी टार्गेट केलं जायचं. त्यानंतर दुसरी जी आहे ती नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम आहे, जे फॅमिलीचे वल्नरेबल सेक्शन्समधले जे फॅमिली आहेत किंवा बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्यांच्यासाठीच 1995 साली चालू केलेली स्कीम होती. तिसरी जी इम्पॉर्टंट स्कीम आहे ती नॅशनल मॅटर्निटी बेनिफिट स्कीम आहे, जी 1995ला चालू केलेली. ती ह्या मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गतच चालू केलेली, पण नंतर
ती ट्रान्सफर केली 2001 मध्ये, ती ट्रान्सफर केली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरी जी स्कीम आहे ती चौथी जी स्कीम आहे ती अन्नपूर्णाच्या स्कीमची रिलेटेड आहे. अन्नपूर्णा स्कीममध्ये काय आहे की सिनियर सिटीजन जी 2000 साली चालू केलेली होती, त्याच्यामध्ये काय आहे की जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे की अदर दॅन जी पहिली जी स्कीम आहे ती इंदिरा गांधी जे नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे, त्यांना एक्सक्लूड करून जे उरतात त्या सिनियर सिटीजन्ससाठी एक मंथली त्यांना एक रेशन किंवा जे एक राईस म्हणू शकतो, त्यांना एक मंथली बेसिसवर त्यांना दिलं जातं फ्रीमध्ये. त्यामुळे ती अन्नपूर्णा स्कीमसाठी महत्त्वाची आपल्याला. त्यानंतर पाचवी जी महत्त्वाची स्कीम आहे ती इंदिरा गांधी नॅशनल विडो पेन्शन स्कीम. ह्याच्यामध्ये जे 40+ इयर्सचे जे विडोज आहेत त्यांना आणि जे BPL मध्ये फॅमिलीमध्ये आहेत त्याचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामुळे जे येतात त्यांना फायनान्शियल असिस्टन्स देण्यासाठी ही ती स्कीम लॉन्च केली होती. सहावी जी ह्याच्यामध्ये स्कीम जी कव्हर केली होती ती इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीम जी 2009 साली चालू केलेली आहे. ह्याच्यामध्ये जे पर्सन विथ डिसेबिलिटीज आहेत, ज्यांना मोर दॅन 80% डिसेबिलिटीज आहेत, त्यांच्यासाठी ही स्कीम होती. आणि ही 80 इयर्स अँड अबव आहे, म्हणजे 18 वर्ष आणि त्याच्या पुढे अबव असलेले आणि बिलो पॉवर्टी लाईन असणारे जे पीपल्स आहेत, जे सिनियर जे सिटीजन्स आहेत, त्यांच्यासाठी ही लॉन्च केलेली स्कीम होती. त्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची आहे. तर ह्याच्यामध्ये काय की आपण जे बघतो ही नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, त्याचा कॉन्स्टिट्युशनल रिलेव्हन्स जो आहे तो एक फुलफिलमेंट आहे आर्टिकल 41 आणि 42 जे DPSP मध्ये जे मेन्शन केलं जातं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये, त्याच्या रिलेटेड ह्या स्कीम लॉन्च केले. त्यालाच एक बेसिस म्हणून ह्या स्कीम चालू केलेल्या आहेत. आर्टिकल 41 काय सांगतं की स्टेट टू प्रोव्हाइड पब्लिक असिस्टन्स टू ऑल इट्स सिटीजन्स इन केस ऑफ अनएम्प्लॉयमेंट, ओल्ड एज, सिकनेस, डिसेबलमेंट अँड अदर केसेस. म्हणजे 41ची जी सोशल असिस्टन्सचा जो पॉलिसी जी आहे त्याच्या रिलेटेड ही महत्त्वाची. आणि जे 42 जी आहे की जस्ट अँड ह्युमन कंडिशन फॉर वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ, मॅटर्निटी रिलीफच्या रिलेटेड जो पण सुद्धा आहे, जो की ट्रान्सफर झालेला, जो की नॅशनल मॅटर्निटी बेनिफिट जी स्कीम आहे जी चालू केलेली आणि त्यानंतर ती ट्रान्सफर केलेली मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या. त्यामुळेच आर्टिकल 42 सुद्धा त्याचा एक रिलेव्हंट आर्टिकल आहे. त्यानंतर फोर्थ बीट जी आहे ती जॉग्राफिकल लोकेशन्सच्या रिलेटेड आहे. माउंट वेसुवियस जे रिसेंट न्यूजमध्ये होतं, एक्सकॅव्हेशनच्या साईटमुळे ते न्यूजमध्ये होतं, तर त्याचं लोकेशन आपल्याला महत्त्वाचं आहे. तर ते कुठे सापडतं, तर एक लोकेशन एक सदर्न इटलीमध्ये, म्हणजे सदर्न इटली आणि इटलीचा जर मॅप काढला आपण तर रोम नंतर नॅपल्स आणि नॅपल्सच्या सदर्नला एक माउंट वेसुवियस आहे. आणि तिथे काय आहे की एक ते कॉम्प्लेक्स व्हॉल्केनो आहे, तो माउंट जो आहे तो कॉम्प्लेक्स व्हॉल्केनो आहे, त्याच्यामध्ये 2 or more वेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि तो एक रिसेंट कधी इरप्ट झालेला आहे तर 1944ला तो लास्ट इरप्ट झालेला आहे. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तो मोर दॅन 50 टाइम्स तो इरप्ट झालेला आहे आणि कन्सिडर ॲज अ मोस्ट डेंजरस व्हॉल्केनो इन द वर्ल्ड. आणि त्याचा अदर एक सिग्निफिकन्स असा आहे की तो ओनली ॲक्टिव्ह व्हॉल्केनो इन द युरोप आहे, म्हणजे युरोपमध्ये जो मेनलँड आहे त्याच्यामुळे असलेला हा एक ओनली ॲक्टिव्ह व्हॉल्केनो आहे. त्यामुळे माउंट वेसुवियस सुद्धा न्यूजमध्ये होता आणि तो आपल्यासाठी त्याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे प्रिलिमसाठी. जो 5th बीट आहे तो अड्डू टुरिझम झोनसाठी आहे. जो अड्डू टुरिझम जो आहे, जो अड्डू अटॉल जे सदर्न मोस्ट अटॉल ऑफ मालदीव्स जे म्हणजे सदर्न मालदीव्सचा जो पार्ट आहे, तो जे अटॉल्स आहेत, जे 5 आयलँड्स आहेत त्याच्यामध्ये जे कव्हर केलेले, त्याच्यामध्ये हा टुरिझम झोन आपण तयार करण्याचा एक प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये इंडियासुद्धा त्यांना एक पार्टिसिपेट करता येतं टुरिझम झोन डेव्हलप करण्यासाठी. तर कोणते याच्यामध्ये 5 आयलँड आहे, त्याच्यामध्ये 5 आयलँड कोणते आहेत, हुलहुडू, मिढू, मराडू, फेडू आणि हिटाडू. कदाचित ते प्रिलिमला असं विचारलं जाऊ शकतं की हुलुडू, मेलुडू, द वर्ड्स रिलेटेड टू, मग ते अड्डू अटल टुरिझम झोन माहिती असणं गरजेचं आहे. किंवा अड्डू अटल टुरिझम झोन कुठे आहे, ते सदर्न मालदीव्समध्ये आहे. आणि मग त्याचं हेमिस्फिअर कोणता येतो, सदर्न हेमिस्फिअरमध्ये येतो, बिलो इक्वेटरच्या खाली येतो जो प्रदेश येतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये जे साईन केलेले MOUs आहेत, जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आहेत इंडिया आणि मालदीव्समध्ये, त्यामुळं याच्यामध्ये जो टुरिझम झोनचं डेव्हलप करण्यासाठी त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि इंडियाची जी पॉलिसी आहे नेबरहुड पॉलिसी, त्यामुळं जे डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इंडिया मदत करतं, फायनान्शियल असिस्टन्स करतं, त्यासाठी आपल्याला अड्डू टुरिझम झोन महत्त्वाचं आहे. 6th बीट जी आहे ती ब्राझिलिया डिक्लेरेशनशी आहे. कंटिन्यू न्यूजमध्ये आपण बघितलं तर एक मोटर व्हेकल अमेंडमेंट ॲक्ट असेल किंवा एक रोड सेफ्टी किंवा रोड ॲक्सिडेंट्सच्या बाबतीत जे कंटिन्यू न्यूजमध्ये येतात, त्यामुळे आपल्या ब्राझिलिया डिक्लेरेशनसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ब्राझिलिया डिक्लेरेशन कशाच्या रिलेटेड आहे, तर रोड सेफ्टीच्या रिलेटेड आहे, रोड सेफ्टी अँड ॲक्सिडेंट्स रिलेटेड आहे. तर काय हे 2015मध्ये झालेलं होतं. कुठे, तर ते ॲट 2nd ग्लोबल हाय लेवल कॉन्फरन्स ऑन रोड सेफ्टी, सेकंड जी कॉन्फरन्स झाली होती ऑन रोड सेफ्टी ग्लोबल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये हे डिक्लेरेशन साईन झालेलं आहे ऑन रोड सेफ्टी. आणि त्याचं जे टार्गेट आहे की टार्गेट SDG 3.6 बाय 2020 त्यांनी टार्गेट केलेलं आहे 2020मध्ये SDG 3.6. मग SDG 3.6 काय तर रिड्यूस 50% ऑफ ग्लोबल डेथ अँड इंजुरीज फ्रॉम रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स. रोड ट्रॅफिक जे ॲक्सिडेंट्स आहेत त्याला 50% रिड्यूस करायचं असं टार्गेट आहे. आणि त्यामुळंच ब्राझिलिया डिक्लेरेशन महत्त्वाचं होतं.
तर मग आपण बघितलं तर इंडिया ह्याच्यामध्ये सिग्नेटरी आहे, इंडिया ह्याच्यामध्ये प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट करतो आणि त्याचं इंडिया सिग्नेटरी आहे. आणि ह्याच्यामध्ये भारताची जी सुप्रीम कोर्टने एक कमिटी स्थापन केली होती जे रोड सेफ्टीच्या रिलेटेड आहे, ती KS राधाकृष्णन कमिटी, ती सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची. प्रिलियममध्ये तसा एक बिट येऊन जाऊ शकतो. आणि डिकेड जे युनायटेड नेशन्सने जे मान्यता केलेली आहे ते त्याला एक डिकेड जे ते 2010 to 2020 हे जे 10 वर्षाचा जो डिकेड आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते एक ॲक्शन फॉर द रोड सेफ्टी असं त्यांनी एक डिकेडच त्यांनी डिक्लेअर केलेलं. त्यामुळे आपल्याला ब्राझिलियन डिक्लेरेशन आणि त्यात असलेला डिकेड आणि रोड सेफ्टी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जी 7th बीट आहे ती तुलागी आयलँडच्या रिलेटेड आहे. तुलागी आयलँड जो रिसेंट न्यूजमध्ये होता आणि जे आयलँड्स आहेत जे पॅसिफिक झोनमध्ये जे पॅसिफिक ओशनमध्ये जे आयलँड्स येतात ते आपल्या कंटिन्यू न्यूजमध्ये असतात. तर हे काय आहे तर त्याचं लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तुलागी आयलँड, मग त्याचा आपण मॅप जर काढला तर ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स असेल, त्यानंतर मग त्याचं आपण मॅपिंग केलं. सोलोमन आयलँडचा तो पार्ट आहे, मग सोलोमन आयलँडचा जो पार्ट असलेला हा तुलागी आयलँड तो आपण एक मॅप करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय ह्याचं की त्याचं सिग्निफिकन्स बघितलं तर ऑस्ट्रेलिया आणि USA मध्ये येतो तो, आणि एक पापुआ न्यू गिनी जो आहे त्याच्या ईस्टर्न साईडला तो आपल्याला आढळून येतो. म्हणजे पॅसिफिक झोनमध्ये आपण पॅसिफिक ओशनमध्ये जर बघितलं तर तो आपल्याला तिथं त्याचं लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर 8 जी बीट आहे ती डस्ट लिकच्या रिलेटेड आहे. डस्ट लिक जी रिसेंट जी एक्झरसाईज झालेली आहे इंडिया आणि उझबेकिस्तानमध्ये, तर जे असे जे एक्झरसाईज होतात ते सुद्धा आपल्याला एक प्रिलिमच्या बीटसाठी महत्त्वाचे असतात. तर इंडिया आणि उझबेकिस्तान हे फक्त नेशन्स आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी असलेली जी एक्झरसाईज आहे मग ती आपल्याला माहिती असणं की ते नवल एक्झरसाईज आहे का मिलिटरी एक्झरसाईज आहेत किंवा एअर एक्झरसाईज आहेत हे महत्त्वाचं आहे. तर ही कशाशी रिलेटेड आहे तर ही जॉईंट मिलिटरी एक्झरसाईज आहे, म्हणून आपल्याला डस्ट लीकबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कुठे झाली आहे तर ही रानीखेत म्हणजे उत्तराखंडमध्ये झालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं जे ऑब्जेक्टिव्स काय होतं, टू शेअरिंग एक्सपर्टीज अँड स्किल्स इन द फील्ड ऑफ काउंटर टेररिस्ट ऑपरेशन्स इन माउंटेनस, रुरल, अर्बन सिनारिओ अंडर द UN मॅन्डेट. जे UNच्या मॅन्डेट आणि जे UNचं जे पीस किपिंगचं जो फोर्स आहे आणि किंवा जे काउंटर टेररिस्ट जे ऑपरेशन्सच्या रिलेटेड आहे त्यासाठी आपल्याला डस्ट लीकबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि इंडिया आणि उझबेकिस्तान ज्या प्रकारे ते कोऑपरेट करते त्या फील्डवर म्हणजे एक मिलिटरी असेल किंवा काउंटर टेररिस्ट ऑपरेशनसाठी आपल्याला डस्ट लीक महत्त्वाची आहे. तर डस्ट लीक ही पहिलीच होती का तर नाही, तर पहिली ही उझबेकिस्तानमध्ये झालेली एक्झरसाईज आणि जी दुसरी जी सेकंड एडिशन आहे ती आत्ताची सेकंड एडिशन जी की रानीखेतमध्ये झालेली आहे. पहिली एडिशन उझबेकिस्तानलाच झालेली आहे. त्यानंतर 9th जी बीट आहे ती INS कारंजच्या रिलेटेड आहे. INS कारंजीची जे आता ट्रायल्स वगैरे झालेत आणि त्यात एक रेडी आहे तो लॉन्च करण्यासाठी, म्हणून INS कारंजी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. INS कारंजीबद्दल म्हणायचं झालं तर ती एक इंडियन नेव्हीची 3rd स्टील्थ स्कॉर्पियन क्लास सबमरीन आहे. 3rd स्टील्थ स्कॉर्पियन क्लास सबमरीन आहे आणि त्याचं कमिशन कोणी केलं तर नवल डॉकयार्ड मुंबईमध्ये. ते कारंजे जे हे नाव जे तर ते कारंजे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जे कारंजे आयलँड आहे त्याच्यावरून त्याचं नाव पडलं असं मानलं जातं. आणि त्यानंतर INS कारंजेबद्दल जर बोलायचं झालं तर ते एक प्रोजेक्ट जे 75 आहे, प्रोजेक्ट 75 आहे त्याच्या अंतर्गत जे 6 आपल्याला जे स्कॉर्पियन क्लास सबमरीन तयार करायचे त्याच्या अंतर्गत ही 3rd स्टील्थ स्कॉर्पियन क्लास सबमरीन आहे. मग स्कॉर्पियन क्लास सबमरीन काय तर स्कॉर्पियन क्लास सबमरीन म्हणजे डिझेल इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन, म्हणजे डिझेल बेस्ड असतात त्या आणि ते अटॅक सबमरीन असतात. ते कोस्टल्सच्या प्रोटेक्शनसाठी आणि त्याचं एक जे डायव्हिंग करतो त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे INS कारंजे. मग प्रोजेक्ट 75 हा आपला नेक्स्ट 10th बीट आहे. तर काय आहे प्रोजेक्ट 75 आहे प्रोजेक्ट, तर प्रोजेक्ट 75 इंडिया जी प्रोजेक्ट आहे द 30 इयर्स सबमरीन बिल्डिंग प्लॅन आहे 2000 to 2030 पर्यंत. हा जो 30 वर्षाचा जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला 6 स्टील सबमरीन 6 डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन तयार करायचे, स्कॉर्पियन क्लास जे आपण म्हणतो ते आपल्याला तयार करायच्यात आणि त्याच्या अंतर्गतच ही डेव्हलपमेंट होत चाललेली आहे. तर ह्याच्यामध्ये कोण आहे तर ह्याच्यामध्ये पार्टनर आपल्याला फ्रेंच कंपनी जी आहे ती नवल ग्रुप जी फ्रेंच कंपनी त्याचा एक ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीची आणि इंडियामधनं माझगाव डॉकयार्ड अशा दोघांच्या कॉपरेशननी हे जे डेव्हलप्स आहेत सबमरीन्स आहेत ते डेव्हलप होतात जातात. तर 6 जे सबमरीन्स आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर पहिली सबमरीन जी आहे ती INS कलवरी, जी INS कलवरी मागे लॉन्च केलेली होती, कमिशन झाली होती 2017मध्ये. तर INS कलवरीची पहिली आलेली. त्यानंतर जी दुसरी आली ती INS खंडेरी, जी खंडेरी सप्टेंबर 19ला लॉन्च झालेली आहे आणि आत्ता कारंजे ही आत्ता सी ट्रायल्स करून आता ती लॉन्च रेडीच्या प्रोसेसमध्ये चालली आहे. आणि ज्या उरलेल्या ज्या आहेत 3 वेला, वागीर आणि वाक्षेर ह्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. ह्यासुद्धा एक कन्स्ट्रक्शनच्या आणि सी ट्रायलच्या प्रोसेसमध्ये आहेत. म्हणून हे आपल्याला 6 जे नाव आहेत कलवरी, खंडेरी, कारंज, वेला, वागीर आणि वाक्षेर ह्यासुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आपण बोललो की ह्या 6 स्कॉर्पियन क्लास सबमरीन ज्या आहेत त्या प्रेझेंटली बिल्ड अंडर 75 आहेत आणि त्याच्यामध्ये जी यूज टेक्नॉलॉजी आहे ती AIP टेक्नॉलॉजी म्हणजे एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन टेक्नॉलॉजी. हाच एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन टेक्नॉलॉजी आपला 11वा बीट आहे. तर एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन टेक्नॉलॉजी
ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर काय आहे टेक्नॉलॉजीमध्ये, तर AIP टेक्नॉलॉजी हे डेव्हलप बाय द DRDO आणि त्याचं ऑब्जेक्टिव्स काय होतं, टू प्रोव्हाइड सबमरीन्स लॉंग रेंज अँड एक्सटेंडेड इंड्युरन्स कॅपेबिलिटीज अंडर सी. म्हणून हे महत्त्वाचं आहे AIP टेक्नॉलॉजी. तर काय होतं AIP टेक्नॉलॉजीमध्ये, ती टेक्नॉलॉजी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. काय होतं की जे डिझेल जे कन्व्हेन्शनल जे सबमरीन्स आहेत त्यांना एक एअर आणि फ्युएल ह्यांचं जे कंबायनेशन होऊन त्याचं एक ते इंजिनमध्ये वापरलं जातं. डिझेल आणि एअर लागते त्याला डिझेल इंजिनमध्ये. तर AIP टेक्नॉलॉजी जर आपण ती डिझेल स्कॉर्पियन क्लासच्या ह्याच्यावर जर ती आपण माउंट केली तर ती एक लेस पिरियड लागतो, म्हणजे एका खूप कमी काळ ती पाण्यामध्ये राहू शकते. म्हणजे त्याला सरफेस करायची गरज नाही, म्हणजे सरफेसला येऊन एअर घेऊन आणि परत डायव्हिंग करण्याची त्याला गरज नाही. म्हणून AIP टेक्नॉलॉजी महत्त्वाची. फार कमी वेळ लागतो त्याला आणि ती जास्त काळ समुद्राच्या आतमध्ये राहू शकते. म्हणून AIP टेक्नॉलॉजी महत्त्वाची. त्यानंतर AIP टेक्नॉलॉजी ही लेस नॉइझी सुद्धा आहे, म्हणून सुद्धा आपल्याला AIP टेक्नॉलॉजीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. काय होतं की जे न्यूक्लिअर जे आपल्याकडे सबमरीन्स आहेत त्या डीप सीमध्ये त्या जाऊ शकतात आणि खूप काळापर्यंत राहू शकतात. पण जे डिझेल आहेत त्यांना ते नॉर्मली सरफेसला येऊ शकतात आणि ते कोस्टल डिफेन्ससाठी वापरले जातात. पण AIP टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर ते स्मूथ डायव्हिंग करण्यासाठी किंवा लॉंग एक्सटेंडेड इंड्युरन्ससाठी सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर 12th जी बीट आहे ती किंग भूमिगोल वर्ल्ड सॉइल डे 2020 अवॉर्ड्सच्या रिलेटेड आहे. जे अवॉर्ड मिळालं जातं इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च यांना तो अवॉर्ड मिळालेला आहे. जे इन्स्टिट्यूट ICR त्यांना तो मिळालेला प्रेस्टिजियस किंग भूमिगोल वर्ल्ड सॉइल डे 2020 अवॉर्ड. आता त्या अवॉर्ड कोण देतं जातं, FAO. FAOबद्दल आपण मागे बघितलेलं आहे. आणि त्यानंतर ही अवॉर्डबद्दल बघितलं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय, तर 2018मध्ये ती लॉन्च केली गेलेली होती. जो अवॉर्ड आहे तो 2018मध्ये लॉन्च केलेला होता. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, टू रेज पब्लिक अवेअरनेस ऑफ सॉईल बाय ऑर्गनायझिंग सक्सेसफुल अँड इन्फ्लुएन्शियल वर्ल्ड सॉईल डे सेलिब्रेशन्स आणि सॉईल प्रिझर्वेशन्सच्या रिलेटेड हा अवॉर्ड आहे. म्हणून आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. एन्व्हायरमेंटचं जर बघितलं आपण त्यामुळं आपल्याला अवॉर्ड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अवॉर्ड नेम्ड आफ्टर द किंग भूमिगोल अदुल्यदेज, जे की थायलंडचे होते आणि त्यांची जे अवेअरनेस जे आहे अवेअरनेस अबाउट सॉईल मॅनेजमेंट अँड रिहॅबिलिटेशन ऑफ फूड सिक्युरिटी अँड पॉवर्टी एलिव्हेशन म्हणून तो अवॉर्ड दिला जातो. तोसाठी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तरी 3rd अवॉर्ड होता 2018 साली, तो बांगलादेशच्या इन्स्टिट्यूटला मिळालेला आणि 2019ला कोस्टारिकन सायन्स सोसायटी ASCSला, जी सेंट्रल अमेरिकन कंट्रीमधली जी इन्स्टिट्यूट आहे त्यांना मिळालं 2021ला आणि आता 2020ला तो अवॉर्ड आपल्या ICRला मिळाला. इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्चला 2020चा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर ICRबद्दल माहिती आहे आपल्याला, तीच आपली 13 बीट आहे. ICR जे आहे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्चचे, तर त्याची जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन महत्त्वाची, ते एस्टॅब्लिश्ड ऑन 16 जुलै 1929 प्री इंडिपेंडन्सला स्थापन झालेली आहे. त्यानंतर रजिस्टर्ड अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860, म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अंतर्गत त्याला ती रजिस्टर केलेली आहे. आणि ते एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर्सच्या अंतर्गत ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. त्याचं हेडक्वार्टर न्यू दिल्लीला आहे आणि 97 ICRचे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि 45 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज त्याच्या अंतर्गत काम करतात. आणि जे युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत हे त्याचे एक्स ऑफिस ऑफ प्रेसिडेंट असतात. ती सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. तर ह्याचं जे सिग्निफिकन्स काय आहे, तर ती अपेक्स बॉडी फॉर कोऑर्डिनेटिंग, गायडिंग अँड मॅनेजिंग रिसर्च अँड एज्युकेशन इन ॲग्रिकल्चर इन्क्लुडिंग हॉर्टिकल्चर, फिशरीज अँड ॲनिमल सायन्स इन द एंटायर कंट्री. म्हणजे फक्त ॲग्रिकल्चर नाही तर हॉर्टिकल्चरसुद्धा कव्हर केलं जातं, फिशरीज किंवा ॲनिमल सायन्सच्या रिलेटेडसुद्धा ते रिसर्च केला जातो. म्हणून सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचं जे ग्रीन रिव्हॉल्युशनमधलं असलेलं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा त्याचं एक सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन आहे. हे ग्रीन रिव्हॉल्युशन जे आपण बोलतो त्यामुळे महत्त्वाचं आहे. आणि ह्याचा एक मेजर रोल काय, तर ते डेव्हलपमेंट ऑफ बर्ड फ्लूची वॅक्सिन्स आहे त्याच्यासाठी त्यांनी त्याचा एक रोल सिग्निफिकंट रोल आहे, तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर जी 14th बीट आहे ती स्कीम्सच्या रिलेटेड आहे, जी रिसेंटली युनियन कॅबिनेट त्याला अप्रूव्ड मिळालेलं. तर त्याचं स्कीमचं 14th बीटचं नाव आपलंच आहे की प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी, जे की अंडर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत जे निधी तयार केला जाणार आहे. त्याचं फीचर्स काय, तर नॉन लॅप्सेबल रिझर्व्ह फंड फॉर हेल्थ इन पब्लिक अकाउंट, नॉन लॅप्सेबल रिझर्व्ह फंड फॉर हेल्थ इन पब्लिक अकाउंट म्हणून महत्त्वाचं आहे आपल्याला. नॉन लॅप्सेबल आहे म्हणून आपल्यासाठी त्याचा एक सिग्निफिकन्स आहे. तर 2018 साली जे 3% एज्युकेशन सेस केला जातो, तो आता रिप्लेस केला जाणार आहे 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. आधी 3% फक्त एज्युकेशन सेस होता 2018च्या बजेटमध्ये सांगितलं होतं आणि ते आता रिप्लेस केलं जाणार आहे 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेसच्या अंतर्गत. तर ह्याच्यामध्ये काय आहे की प्रोसीड ऑफ शेअर ऑफ हेल्थ इन हेल्थ अँड एज्युकेशन सेस विल बी क्रेडिटेड इन PMSSN, म्हणजे SSN म्हणजे स्वास्थ्य सुरक्षा निधी. तर ह्याचं जे सेस आहे तर कुठून आलं, तर सेक्शन 136B ऑफ फायनान्स ॲक्ट
2007च्या अंतर्गत त्याचं कव्हर केलं जातं सेसच्या अंतर्गत, आणि त्याचा तो एक सिग्निफिकन्स जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि युटिलाइज फॉर द फ्लॅगशिप स्कीम अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, म्हणजे हा जो फंड आहे, जो निधी आहे, तो जे सिग्निफिकंट जे स्कीम्स आहेत त्या कव्हर करण्यासाठीच हा स्कीम लॉन्च केली. त्याच्यामध्ये कोणते कोणते जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये ज्या कोणते फ्लॅगशिप स्कीम्स आहेत, तर आयुष्यमान भारत असेल, नॅशनल हेल्थ मिशन असेल, PM स्वास्थ्य सुरक्षा योजना असेल, किंवा एमर्जन्सी अँड डिझास्टर प्रिपेअर्डनेस अँड रिस्पॉन्स ड्युरिंग हेल्थ एमर्जन्सीज, त्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर टार्गेट नॅशनल हेल्थ पॉलिसी म्हणून महत्त्वाचं आहे, जे रिसेंट पॅन्डेमिक्सचा जो एक बॅकग्राऊंड असल्यामुळं ही जे लॉन्च केली गेलेली एक सुरक्षा निधी आहे. त्यानंतर जी 15th बीट आहे ती सेसच्या रिलेटेड आहे, जे आपण वर बघितलं की जो रिप्लेस केला जातो आहे 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेसचा. मग सेसबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर काय आहे सेस? तर ॲडिशनल टॅक्स बिसाईड द एक्झिस्टिंग टॅक्स, म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स हा एक सेसचा प्रकार आहे, आणि त्याच्या अंतर्गत सेस हे कॅल्क्युलेट केलं जातं, आणि त्यावर ते एक स्पेसिफिक पर्पजसाठी सेस लावला जातो. म्हणजे हेल्थ असेल किंवा एज्युकेशन, किंवा एक आपण SBMचा बघितलं आपण, त्यामध्ये सुद्धा सेस लावलेला आहे स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत जो लावलेला होता. तर ह्याचं काय की एक टू रेज फंड फॉर द स्पेसिफिक टास्क, जे एक स्पेसिफिक टास्क असेल त्याच्यासाठीच तो रेज केला जातो. आणि ॲज पर आर्टिकल 270 कॉन्स्टिट्यूशन अलाउड सेस टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम द डिव्हिजिबल पूल ऑफ टॅक्सेस. त्यासुद्धा आर्टिकल जे कॉन्स्टिट्युशनल रिलिव्हन्स आहे सेसचा, तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि डिव्हिजिबल पूलच्या रिलेटेड सेस आणि त्याचा असलेला रिलिव्हन्ससुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर सेस हे पर्टिक्युलर पर्पजसाठी असतं. त्यानंतर कॅनॉट बी यूज्ड ऑर डायव्हर्टेड फॉर अदर पर्पजेस, म्हणजे कोणत्याही अदर पर्पजसाठी तो डायव्हर्ट केला नाही जाऊ शकत. म्हणजे कोणत्याही एक इमर्जन्सी आली त्यासाठी तो डायव्हर्ट केला नाही जाऊ शकत. आणि इट इज फॉर टेम्पररी लीड, म्हणजे एका स्पेसिफिक पिरियडसाठीच असतं. आणि त्याचं काय असतं की रेव्हेन्यू कमिंग फ्रॉम द सेस फर्स्ट क्रिएटेड इंटू कॉन्सॉलिडेटेड फंड्स, म्हणजे कॉन्सॉलिडेटेड फंड्स असतात, म्हणजे कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट असेल, तर त्याच्यामध्ये ते टाकलं जातं. आणि त्यानंतर पार्लमेंटच्या अप्रोप्रिएशन नंतर तो सेस वापरला जातो, म्हणून सुद्धा आपल्याला सेस माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 16 जी बीट आहे ती हेरट फेस्टिवल, महत्त्वाची शिवरात्रीच्या रिलेटेड. तर एक बिगेस्ट फेस्टिवल ऑफ काश्मीरी पंडित म्हणून हेरटचं फेस्टिवलबद्दल सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर काय आहे हेरट वर्ड जो आहे तो हर रात्रीपासून तो तयार केलेला वर्ड आहे, म्हणजे हर रात्रीपासून तो आलेला वर्ड आहे. हर रात्री म्हणजे नाईट ऑफ हरा, म्हणजे शिवाचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं जे एक ऑल्सो डिस्क्राईब्ड आहे भैरवोत्सव सुद्धा त्याला म्हटलं जातं, म्हणून सुद्धा आपल्याला हेरट फेस्टिवल महत्त्वाचा आहे, जो की काश्मीरी पंडितचा एक इम्पॉर्टंट बिगेस्ट फेस्टिवल आहे. 17 जी बीट आहे ती निसारच्या रिलेटेड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जी की नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार असं त्याचं एक फुल फॉर्म आहे निसारचं. याच्यामध्ये एक जॉईंट त्यांनी नासा आणि इस्रो जॉईंट व्हेंचर्समध्ये एक अर्थ ऑब्झर्वेटरी मिशन तयार करते बाय नासा अँड इस्रो. आणि ह्याची लॉन्च डेट सप्टेंबर 2022 आहे, एक्सपेक्टेड डेट आहे त्याची सप्टेंबर 20, 2022. आणि ही वर्ल्ड्स मोस्ट एक्सपेन्सिव्ह सॅटेलाईट आहे. त्याचं ऑब्जेक्टिव्स काय तर ऑब्झर्व अर्थ अँड मेजर इट्स चेंजिंग इकोसिस्टीम अँड मासेस ग्लोबली, इकोसिस्टमच्या आणि इकोलॉजीच्या रिलेटेड आहे. त्याचं एक ऑब्झर्वेशन करण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचं ड्युरेशन 3 इयर्स आहे. लॉन्चिंग साईट इंडियामध्ये सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमधलं. त्यानंतर त्याचं ऑर्बिट ॲटिट्यूड हे 747 किलोमीटर्स आहे, म्हणजे अर्थपासून 747 किलोमीटर्सपर्यंत. आणि त्याचं GSLV Mark 2 वापरणार आहे, जे की यूज करून ते त्याला जे त्याचं रिलेटेड टार्गेट जो ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये काय की एक सिग्निफिकंट त्याचं एक की वर्ल्ड्स ते फर्स्ट आहे जे की ड्युअल फ्रिक्वेन्सी रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे. ह्याच्यामध्ये 2 बँड वापरले जाणार आहेत, L बँड आणि S बँड. L बँड काय तर ते L बँड हा नासा डेव्हलप करते, जे की टेलिकम्युनिकेशनच्या सिस्टमच्या रिलेटेड आहे. आणि जो S बँड आहे तो इस्रो डेव्हलप करणार आहे, जे की लॉन्च सर्व्हिसेसच्या रिलेटेड आहे, म्हणून सुद्धा आपल्याला त्याची बँड माहिती असणं गरजेचं आहे, जे की ड्युअल फ्रिक्वेन्सी आणि वर्ल्ड्समधला पहिला आहे. त्यानंतर जे 18th बीट आहे ती लोकेशनच्या रिलेटेड आहे. मोंगला पोर्ट, जे की बांगलादेशमध्ये, जे की सेकंड बिगेस्ट पोर्ट आहे आफ्टर चित्तागोंग पोर्ट. जे इम्पॉर्टंट पोर्ट आहे, जे ट्रेडिंग पोर्ट्स आहेत बांगलादेशमधले, हे 2 पोर्ट्स महत्त्वाचे आहेत, मोंगला पोर्ट आणि बांगलादेश. त्याचं एक मॅपिंग काढणं आणि त्याचं एक सदनला असलेलं बे ऑफ बेंगॉलमध्ये असलेलं त्याचं लोकेशन लुकआउट करणं गरजेचं आहे. ह्याचं जर बघितलं तर एक कॉन्फ्लुएन्स आहे ऑन दी रिव्हर ऑफ पासूर अँड मोंगला रिव्हर. मोंगला रिव्हरसुद्धा खूप पॉप्युलर रिव्हर आहे, त्याच्या कॉन्फ्लुएन्सवर हे मोंगला पोर्ट आहे. आणि ह्याची इंडिया आणि त्याच्यामध्ये MOU झाले, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जो झालेला आहे की टू यूज बोथ पोर्ट, म्हणजे जे चित्तागोंग पोर्ट आणि मोंगला पोर्ट हे दोन्ही पोर्ट आपल्याला ट्रेडिंगसाठी वापरण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ह्याचं एक बूस्ट कनेक्टिव्हिटी BBIN जे आहे की भूतान, बांगलादेश, इंडिया आणि नेपाळ ह्याचं जे कनेक्टिव्हिटी बूस्ट करण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे मोंगला पोर्ट. त्यानंतर 19वी जी बीट आहे ती फ्लोरिकल्चर मिशनच्या रिलेटेड आहे, जे की रिसेंट न्यूजमध्ये होतं. तर फ्लोरिकल्चरबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. तर फ्लोरिकल्चर इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर दॅट डील्स विथ कल्टिवेशन,
प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स, लँडस्केपिंग ऑफ स्मॉल और लार्जर एरियाज अँड मेंटेनन्स ऑफ गार्डन. जे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, जे की ग्लॅडियस असेल, कॅना असेल किंवा कार्नेशन किंवा गेरबा, लिलियम, मॅरीगोल्ड, रोजा एक्सेट्रा, हे जे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत त्यांना डेव्हलप करण्यासाठी एक फ्लॉरिकल्चर मिशन महत्त्वाची आहे. कुणी केले तर CSR फ्लॉरिकल्चर मिशन, म्हणजे CSRने ती CSR त्याला लॉन्च करताना त्याला एक सपोर्टिव्ह जे आहे त्यासाठी महत्त्वाचं आहे. इम्प्लिमेंटिंग एजन्सी जर आपण बघितलं तर एक वास्ट इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत, वेरियस इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आहेत. कोण कोण येतात? CSIR म्हणजे जे आपण म्हणतो की काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, त्यानंतर ICR जे आपण बघितलं आता रिसेंट, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन, APEDA, ट्रायफेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड मिनिस्ट्री ऑफ MSME. त्यामुळे फ्लॉरिकल्चर मिशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जी 20th बीट आहे तीच CSIRच्याच रिलेटेड आहे, जी की काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या रिलेटेड आहे. तर एस्टॅब्लिश्ड इन सप्टेंबर 1942, ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अगेन इन मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. लोकेशन त्याचं न्यू दिल्लीमध्ये, आणि रजिस्टर अंडर सोसायटीज ॲक्ट आहे त्याच्या 1860चा, त्याच्यामुळे अंतर्गत तो रजिस्टर केलेला आहे. आणि प्राईम मिनिस्टर हे त्याचे एक्स ऑफिशियो प्रेसिडेंट ऑफ CSIR. त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्राईम मिनिस्टर आहेत, मिनिस्टर नाही आहेत, म्हणजे युनियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर नाही आहेत. त्यानंतर एक काय आहे त्याचं ऑब्जेक्टिव्स काय आहेत? प्रोव्हाइड्स सिग्निफिकंट इनोव्हेशन इन वाईड स्पेक्ट्रम, रेडिओ स्केल टेलिस्कोप फिजिक्स असेल किंवा ओशनोग्राफी असेल, केमिकल्स असेल, नॅनो टेक्नॉलॉजी, जिनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल, त्याच्यामध्ये एक इनोव्हेशन करण्यासाठी CSIRचा एक रिसेंट कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे CSIR आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जे 21 जे लास्ट बीट आहे ती चॅलेंजर डिपच्या रिलेटेड आहे, जे जॉग्राफिकल लोकेशन महत्त्वाचं आहे. तर चॅलेंजर डिप जे म्हणतो आपण ते डिपेस्ट नोन पॉईंट आहे, जो की 36,200 फीट डीप आहे इन द ओशन. त्याचं लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठे येतं ते? सदर्न एंड ऑफ मरियाना ट्रेंच, लोकेशन इन द वेस्ट पॅसिफिक झोन, म्हणजे वेस्ट पॅसिफिक ओशनचा जो झोन आहे त्याच्यामुळे तो चॅलेंजर डीप महत्त्वाचं आहे. तर ते ईस्ट ऑफ फिलिपिन्स आहे, त्याचं एक मॅपिंग करणं गरजेचं आहे, ईस्ट ऑफ फिलिपिन्स आणि त्याचं मरियाना ट्रेंचचा सदर्न पॉईंट, त्याच्यामध्ये आपण तो चॅलेंजर डीप आपण फाइंड आउट करू शकतो. तर त्याचं सिग्निफिकंट काय तर ते एक डीप आहे 3 टाइम्स डीपर दॅन द ॲव्हरेज सी डेप्थ. जे ॲव्हरेज डेप्थ आहे ओशनची ते त्या 12,000 फीट असेल, त्याच्या एक 3 टाइम्स ग्रेटर दॅन डीप आहे, त्यासाठी आपल्याला सिग्निफिकंट महत्त्वाचं आहे. आणि त्याला चॅलेंजर हे नाव का दिलं जातं? तर एक नेम्ड आफ्टर द HMS चॅलेंजर जे आहे, ब्रिटिश शिप आहे, त्यांनी ते एक्सपिडिशन चालू केलं होतं 1872 ते 76मध्ये, आणि मेड फर्स्ट रेकॉर्डिंग ऑफ इट्स डेप्थ. त्याचं रेकॉर्डिंग डेप्थ करण्यासाठी जे गेलेलं HMS होतं, त्यामुळं चॅलेंजर नाव होतं त्या HMSचं, जी ब्रिटिश शिप होती, त्यामुळंच त्याला चॅलेंजर डीप हे असं नाव दिलेलं आहे. तर हे ज्या आपल्या आजच्या 21 बिट्स आहेत ह्या आज आपण अशा कव्हर केलेल्या आहेत, जे प्रिलिमसाठी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. अशाच बिट्स आपण नेक्स्ट डे कव्हर करूया. थँक्यू.